श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 29 डिसेंबर ते 4 जानेवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अनुभवांचा सामना करावा लागू शकतो. ग्रहांची स्थिती तुम्हाला कितपत साथ देईल, करिअर, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये काय घडेल, यासाठी सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मपरीक्षणाचा आणि निर्णय क्षमतेचा असेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल, पण भावनिक विचारांमुळे काही वेळा संभ्रम निर्माण होऊ शकतो. जुने प्रश्न किंवा अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा समोर येऊ शकतात. मात्र दृढ निश्चय, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला अतिरिक्त ऊर्जा मिळेल. ही योग्य दिशेने वापरल्यास मोठे यश मिळू शकते. आरोग्य. या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. फार मोठा आजार नसला तरी अपचन, डोकेदुखी, थकवा किंवा अंगदुखी अशा किरकोळ समस्या जाणवू शकतात. कामाचा ताण आणि मानसिक विचारांमुळे झोपेची कमतरता भासू शकते. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आणि दिनचर्या शिस्तबद्ध ठेवणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मनःशांती मिळेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल आणि उत्साह वाढलेला दिसून येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण आठवड्याच्या सुरुवातीला थोडे तणावपूर्ण राहू शकते. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यामुळे चिंता वाटू शकते. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शब्द जपून वापरा. आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती हळूहळू सुधारेल. घरात धार्मिक पूजा, नामस्मरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि संयमाचा आहे. अभ्यासात मन भटकण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक ठरवून अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुने विषय पुन्हा एकदा नीट समजून घ्यावेत. गुरुजनांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात प्रगती दिसून येईल. परदेशी शिक्षण, कोर्स किंवा स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा ठरेल. व्यावसायिकांनी नवीन भागीदारी करताना सावधगिरी बाळगावी. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपासणी करा. बेरोजगार व्यक्तींना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. संयम आणि शांतपणे निर्णय घेतल्यास करिअरमध्ये प्रगती निश्चित आहे. आर्थिक स्थिती. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून हळूहळू लाभ मिळू लागेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अचानक खर्च वाढू शकतो. प्रवास, घरगुती गरजा किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. शेअर बाजार किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात घाईघाईने निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात धनप्राप्तीचे योग अधिक बळकट होतील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमात असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आनंददायी ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि गैरसमज दूर होतील. नात्यातील संवाद वाढेल आणि भावनिक जवळीक निर्माण होईल. सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मात्र घाई न करता नात्याला वेळ द्या. विवाहित लोकांच्या आयुष्यात किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास ते लवकरच मिटतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील.
एकूण कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ आणि फलदायी ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. मात्र भावनिक स्थैर्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि सकारात्मक विचार ठेवा. श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सकारात्मक आणि यशस्वी ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील. तसेच नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही अपेक्षित यश साध्य करू शकाल. मात्र भावनिक पातळीवर संयम ठेवणे आवश्यक आहे, कारण छोट्या गोष्टी मनाला अस्वस्थ करू शकतात. आरोग्याची योग्य काळजी घेऊन विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि स्थैर्य घेऊन येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.